सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण पीओ गाईड पार्ट 1 वगैरे त्याचप्रमाणे आपण जीकेचे व्हिडिओ वगैरे आपण पाहत होतो. तुमच्या डोक्यात येईल पोरं हो, की बाबा आज एक व्हिडिओ टाकला की उद्या दुसऱ्याच विषयाचा काहून व्हिडिओ टाकतो. लक्षात घे बापू, कसं असतंय रोज तुला जर बटाट्याची भाजी दिली खायला किंवा वांग्याचीच भाजी दिली, तर रोज-रोज काय होतंय ती नकोशी वाटते. त्यामुळं असं काय करायचंय, प्रोग्राम चेंज करायचा आहे आणि ते प्रोग्राम चेंज केला की अभ्यासामध्ये काय होतंय आपल्याला आवड लागते. काय लागते? आवड लागते. तर आज काय करणार आहे बघ आपण. आज आपण काय बघणार आहे? फुल फॉर्म बघणार आहे. आता फुल फॉर्म म्हणजे काय? संक्षिप्त रूप बघणार आहे. तुझ्या भाषेमध्ये अब्रिव्हिएशन फॉर्म्स त्यालाच काय म्हणतात? संक्षिप्त रूप. म्हणजे परीक्षेला काय असते बघा, एमटेसच्या परीक्षेला बघा 2 किती 2 1 नाही, कमीत कमी 2 2 किंवा 3 प्रश्न काय असतात? संक्षिप्त रूपावर विचारले जातात आणि ते प्रश्न कुठले विचारले जातात? आय-टी प्रोजेक्ट 2012 च्या नंतर जे फॉर्म निर्माण झाले, त्यामधले बरेचसे लाँग फॉर्म हे विचारले जातात. आपण काय करणार आहे? 4 व्हिडिओ बघणार आहे. किती? 4. 4 व्हिडिओमध्ये काय करायचंय? 4 मार्क्स फिक्स करायचे आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये काय करणार आहे मी 50 तुम्हाला लाँग फॉर्म सांगणार आहे. आता 50 लाँग फॉर्म सांगायचे आहेत. काय करायचंय तू? पहिल्यांदा वही आणि पेन घ्यायचंय. बबल्या, लक्ष दे. काय करायचंय? 50 व्हिडिओमध्ये 50 लाँग फॉर्म तुला सांगणार आहे. एका व्हिडिओमध्ये 50 लाँग फॉर्म. तसे व्हिडिओ किती करायचे? 4. 200 पैकी तुला 100% त्यामधलेच प्रश्न येणार. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. आता लक्षात घे. पहिला लाँग फॉर्म काय आहे? एईपीएस. एईपीएस म्हणजे काय आहे? एईपीएस म्हणजे आधार इनेबल सिस्टम. आधार इनेबल पेमेंट सिस्टम. पेमेंट सिस्टीम हा फुल फॉर्म लक्षात घ्यायचा आहे. परीक्षेला विचारला जातो एईपीएस चा लॉंग फॉर्म सांगा. आधार इनेबल पेमेंट सिस्टीम. परीक्षेला काय केलं जाते तुला माहितीये का? इथं फक्त आहे ना इनेबल लिहून दिलं जातं इनेबल, पण इनेबल नसते ते. इनेबल डी असते याच्यामध्ये डी. इथं कन्फ्युजन केलं जातं. काय मग एईपीएस चा लॉंग फॉर्म आधार इनेबल पेमेंट सिस्टीम. लक्षात आलं का तुझ्या? एपीएस म्हणजे काय असतंय? एपीएस म्हणजे आधार इनेबल पेमेंट सिस्टीम. त्याचप्रमाणे काय असतं आपल्यात एपीएस असतं. एपीएस म्हणजे काय असतंय? आर्मी पोस्टल सर्व्हिसेस. आता आर्मी पोस्टल सर्व्हिसेस म्हणजे तुझ्या लगेच डोक्यात बत्ती पेटली पाहिजे. सुपीक डोक्यात नापीक विचार लगेच आला नाही पाहिजे. बत्ती पेटली पाहिजे. काय? एपीएस म्हणजे काय? आर्मी पोस्टल सर्व्हिस. 56 एपीओ, 99 एपीओ. वन बेस सर्कल कुठं? दिल्लीला. 56 एपीओ कुठं? दिल्ली. 99 एपीओ कुठं? कोलकाता. त्यानंतर एपीएस चे प्रमुख कोण असतात? डायरेक्टर आर्मी पोस्टल सर्व्हिसेस असतात. ठीक आहे, लक्ष घे. पुढचं एटीएम. एटीएम म्हणजे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. एटीएम म्हणजे काय आहे? अंजली तारक मेहता तसलं कुठं नाही इथं. एटीएम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑटोमेटेड टेलर. टेलरचं स्पेलिंग लक्षात घ्या. नाही तर तू काय करशील? टेलर दिले ते हा टेलर लिहिशील, परीक्षेत क्लिक करशील टेलर. हे टेलर म्हणजे हा टेलर वेगळा असते बरं का. हे टेलर TELLER टेलर मशीन. परीक्षेमध्ये इथंच काय केलं जातं? कन्फ्युजन केलं जातं. काय? कुठं? ह्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये तुम्हाला कन्फ्युजन केलं जातं. त्यानंतर लक्षात घे AML. दिसतंय ना तुला? AML म्हणजे लॉ फॉर्म काय? अँटी मनी लॉन्ड्रिंग. अँटी मनी लॉन्ड्रिंग. LAUNDERING. वहीन पेन सोबत ठेव तुझ्या आणि वहीन पेन सोबत ठेवून अँटी मनी लॉन्ड्रिंग जे सांगतोय आज जे 50 सांगणार आहे काय लॉंग फॉर्म ते लिहून घे. कसं असतंय? एकदा लिहिशील, इथे एकदा ऐकशील, वहीत एकदा लिहिशील, ते परफेक्ट तुझ्या माइंड मध्ये सेट होत आहे. तिथं काय आपल्याला लक्ष ठेवायची गरज नाही. ऑप्शन असते 4. तिथून फक्त काय करायचंय? नुसतं गोल्ड रंगून यायचंय तुला. बाकी काय कार्यक्रम करायचा नाही. त्यानंतर ARC. ARC म्हणजे काय? आर्किटेक्चर रिव्ह्यू कमिटी. ARTIC. आर्किटेक्चर रिव्ह्यू REVIEW आणि कमिटीचं स्पेलिंग लक्षात घे. इथं फक्त स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही. कमिटीचं स्पेलिंग COMMITE. त्यानंतर APBS म्हणजे काय? APBS म्हणजे काय? आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम. आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम. काय ना फक्त इंस्टाग्रामचं काय आठवत असेल? आज वार शुक्रवार. कुठला? हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास.
ते लक्षात नाही. हॉटेल भाग्यश्री ते कुठं बाजूला ठेवायचं जरा. त्यानंतर एएलयू म्हणजे काय, अरिथमॅटिक लॉजिक युनिट, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. लक्षात घे. बोरिंग लेक्चर वाटत असेल, बोरिंग वाटून द्यायचं नाही, लिहून घेतो, नंतर कार्यक्रम बघता येईल. त्यानंतर बीओडी म्हणजे काय, बीओडी म्हणजे काय, सकाळी सकाळी उठल्या उठल्या तू काय करतो, ते दर्पण खोलतोस, दर्पण मध्ये काय करतो, ओटीपी टाकतो. मोबाईलवर दणकेच ओटीपी पडतंय. ओटीपी ते अंकी असते, 6 अंकी असत्या. त्यानंतर ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर काय येतंय, वरच्या कोपऱ्यात एक डाव्या साईडला तिथे दाबतोस, तिथे काय येतंय, बिगिनिंग ऑफ द डे. बिगिनिंग ऑफ द डे म्हणजे काय, बीओडी. लक्षात घे, बीओडी म्हणजे काय, बिगिनिंग ऑफ द डे, बिगिनिंग ऑफ द डे. बिगिनिंग ऑफ द डे झालं. त्यानंतर ईओडी, ईओडी म्हणजे काय, काम कार्यक्रम आपला क्लोज केल्यानंतर ईओडी लावला जातो. ईओडी काय, एंड ऑफ द डे, एंड ऑफ द डे. लक्षात घे. तर ईओडी, ईओडी कुठून लावला जातो, हिस्कॉट करणे. ईओडी म्हणजे काय असतंय, हिस्कॉट करणे. हिस्कॉट, हिस्कॉट म्हणजे ज्यावेळेस सॅप मधून ज्यावेळेस हिस्कॉट लावला जातो, यासोबत हिस्कॉट लावल्यानंतर आपल्याला दर्पण मध्ये काहीच काम करता येत नाही, त्यालाच काय म्हणतात, ईओडी. ईओडी म्हणजे काय, एंड ऑफ द डे. त्यानंतर सीबीएस, सीबीएस म्हणजे काय, सीबीएस ट्रान्झॅक्शन करतो आपण. सीबीएस चा लॉंग फॉर्म काय, कोर बँकिंग सोल्युशन, कोर बँकिंग सोल्युशन. सोल्युशनचं स्पेलिंग लक्षात घे. सोल्युशनचे 1760 प्रकार असते. सोल्युशन म्हणजे काय, पायपाला लावतो ते सोल्युशन नाही, इथं सोल्युशनचं मॅटर वेगळं आहे. त्यानंतर सीटीआर म्हणजे काय असते, सीटीआर, सीटीआर लक्षात आलं पाहिजे, लक्षात तुझ्या. सीटीआर म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट, कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट. काय असते कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट म्हणजे काय, ज्यावेळेस तू तिथं काम करतो, कुठं बीओ मध्ये म्हण किंवा कुठं एसओ मध्ये म्हण, ज्यावेळेस तुझा डे एंड होतो त्यानंतर तिथे एक ऑप्शन असतो डीटीआर, सीटीआर. सीटीआर म्हणजे काय, कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट. डीटीआर म्हणजे काय, डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्ट. त्यानंतर लक्ष द्या इकडं. आता आपण काय करणार, 10 बघितले, कुठलं कुठलं, एईपीएस, एटीएम, एएमएल, एआरसी, एबीएस, एलयू, बीओडी, ईओडी, सीबीएस आणि सीटीआर. ह्याचे लॉंग फॉर्म तुझ्या लक्षात आलेत का, आले असतील. आता काय करूया आपण, 11वा नंबर बघूया. चल लक्ष दे, किती आता 11 नंबरचं बघूया. 11 नंबर काय टाकलं, लक्षात घ्या. 11 नंबर काय, डीटीआर. डीटीआर म्हणजे काय, डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्ट, डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्ट. ज्यावेळेस आपण संक्षिप्त लिहितो त्यावेळेस जे पहिलं लेटर आहे ते काय असतं, ते कधी पण कॅपिटल लिहिलेलं असतं, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर बीपीआर. बीपीआर म्हणजे काय, बीपीआर म्हणजे बिझनेस, बिझनेस प्रोसेस रीइंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग. बीपीआर म्हणजे काय, बिझनेस प्रोसेस रीइंजिनिअरिंग. परीक्षेमध्ये फसवण्यासाठी काय केलं जातं, प्रोसेसच्या ऐवजी काय दिलं जाईल, तुला प्रोसेसिंग दिलं जाईल. त्यानंतर सीआयएफ म्हणजे काय, सीआयएफ म्हणजे काय, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. तू काय करतो, अकाउंट ओपन करताना काय करायला लागतं, की पाहिजे टाकायला लागत नाही, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. आता कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल जर बघितलं, काम करताना पाहत असेल, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल किती नंबर असतो, 9 अंकी डिजिट असतो तो. त्याद्वारे काय केलं तर अकाउंट ओपनिंग केली जाते. कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल अख्ख्या भारतात कुठं जाय, तू काही कर, कुठं जाय, काही कुठं नाही कर, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. सीआयएफ नंबर तुझा काय असतो, एकच सीआयएफ नंबर असतो. सीआयएफ नंबर कुठे बनवतात, कुठल्या मेनू मध्ये बनवतात, सीआयएफ नंबर सीसीआरसी मध्ये, ह्या मेनू मध्ये बनवला जातो. त्यानंतर सीएमआरसी मध्ये काय केलं जातं, कीप मॉडिफाय केली जाते. काय असतंय, कधी कोणाचं पॅन कार्ड नसते, पॅन कार्ड लिंक करायचंय, मग नंतर काय करायचं, 6 महिन्याच्या आत आणून दिलं पॅन कार्ड की काय करायचं, सीएमआरसी मध्ये मॉडिफाय करायचं. त्यामध्ये तुमचं मोबाईल लिंक करणं असो, आधार कार्ड बदलणं असो, तुमचं ऍड्रेस चेंज करणं असो, तुमचा नॉमिनी चेंज करणं असो, तो काही कुठं नसो तुमचा, तो काय करायचा, सीएमआरसी मध्ये कीप आयडी मॉडिफाय करणे, सीएमआरसी, कीप आयडी बनवणे, सीसीआरसी. लक्षात ठेवायचं आहे. हा कुठं प्रश्न विचारला जातो, पीए साठी विचारला जातो प्रश्न. त्यानंतर सीआयएफ चा फॉर्म किती, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल 9 अंकी सीआयएफ आयडी असतो. त्यानंतर सीआयसी. आता सीआयसी म्हणजे काय, तुला लक्षात आलं पाहिजे. सीआयसी म्हणजे काय, सरकार इम्प्लिमेंटेशन सेंटर, सरकार इम्प्लिमेंटेशन सेंटर. लक्षात घे, सीआयसी, सीआयसी म्हणजे काय, सरकार इम्प्लिमेंटेशन
सेंटर, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन TATION असं बरं का, TATION सेंटर. त्यानंतर CD म्हणजे काय, कॉम्पॅक्ट डिस्क, हा माहितीच असेल, कॉम्पॅक्ट डिस्क DISK. त्यानंतर CM म्हणजे काय, CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, CM म्हणजे चेंज मॅनेजमेंट, चेंज मॅनेजमेंट लक्षात घ्या, चेंज मॅनेजमेंट. त्यानंतर CPU म्हणजे काय, सर्कल प्रोसेसिंग युनिट, सर्कल का सेंट्रल, काय लक्षात आलं पाहिजे तुझ्या, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, लक्षात घ्यायचंय. परीक्षेला काय केलं जाईल, CPU दिलं जाईल आणि CPU चा लॉंग फॉर्म म्हणून काय केलं जाईल, सर्कल प्रोसेसिंग युनिट दिलं जाईल. CPU म्हणजे असं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर CIS म्हणजे काय असतंय, CIS म्हणजे कोर इन्शुरन्स सोल्युशन, कोर इन्शुरन्स सोल्युशन किंवा सिस्टीम असते बरं का, कोर इन्शुरन्स सोल्युशन असतंय, सोल्युशन. त्यानंतर कोर इन्शुरन्स सोल्युशन कशा रिलेटेड आहे, मॅकमिश रिलेटेड आहे. मॅकमिश कशा रिलेटेड आहे, PLI RPLI. ह्याच्यामध्ये बघितलं, कोर इन्शुरन्स सोल्युशन हे ना आता सध्या जवळपास 808 हेड पोस्ट ऑफिस मध्ये रन केलं जातं आणि 24,000 सब पोस्ट ऑफिस मध्ये कोर इन्शुरन्स सोल्युशन हे रन केलं जाते आता सध्याला. CSI म्हणजे काय, कोर सिस्टम इंटिग्रेटर, कोर सिस्टीम इंटिग्रेटर, इंटिग्रेटर. त्यानंतर 20 नंबरचं CEO म्हणजे काय, CEO म्हणजे असतं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. लक्षात घे, लिहून घे एवढे काय, 11 ते 20 पर्यंत कुठले कुठले बघितले, डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्ट म्हणजे डिटेल, BPR म्हणजे बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग. त्यानंतर CIF कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल, CIC सर्कल इम्प्लिमेंटेशन सेंटर. त्यानंतर CD कॉम्पॅक्ट डिस्क, CM म्हणजे काय, चेंज मॅनेजमेंट. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इथं फसवण्यासाठी काय केलं जाईल, सर्कल प्रोसेसिंग युनिट दिलं जाईल बरं का, हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर CIS म्हणजे कोर इन्शुरन्स सोल्युशन. त्यानंतर CSI म्हणजे कोर सिस्टम इंटिग्रेटर. त्यानंतर CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ह्याच्यामधले परीक्षेला विचारले जाणारे कुठले मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या, हा एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा एक कुठला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर कोर इन्शुरन्स सोल्युशन, कोर सिस्टम इंटिग्रेटर. त्यामधले एवढे 4 IMP येतं, ते मस्ट कंपल्सरी प्रत्येकाला पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता पुढचं बघूया आपण 21 नंबर पासून. आता काय करणार आपण, 21 नंबर बघणार आहे. 21 नंबर काय तुझ्या लगेच ध्यानात आला पाहिजे. 21 नंबर काय टाकलंय, CPC म्हणजे काय, CPC म्हणजे सर्कल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, सर्कल प्रोजेक्ट. लक्षात घे, लिहून घे तू, कोऑर्डिनेटर. छकुली मावशी ताई आत्या सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. CPC म्हणजे काय, सर्कल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. त्यानंतर CPCचा काय लॉंग फॉर्म असतो, CPC लॉंग फॉर्म काय असतो, सर्कल प्रोसेसिंग सेंटर, प्रोसेसिंग सेंटर किंवा सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर असं ऑप्शन असतो. त्यानंतर CPM चा लॉंग फॉर्म काय, CPM चा लॉंग फॉर्म लगेच लक्षात यायला पाहिजे. CPM म्हणजे काय, सर्कल प्रोजेक्ट मॅनेजर, सर्कल प्रोजेक्ट मॅनेजर, MANGER. लक्ष घे. त्यानंतर CRM म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही काय करता, आर्टिकलचा गोंधळ करता, काही कुटाणा करता, ज्यावेळेस ती कंप्लीट जाते, ती कंप्लीट कुठे जाते, CRM ला जाते. CRM म्हणजे काय असते, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. लक्ष ठेवायचंय, कस्टमर रिलेशनशिप, RELAT रिलेशनशिप मॅनेजमेंट, इथं काय जातं, तुमची जी कंप्लेंट असते कशा रिलेटेड, आर्टिकल रिलेटेड, ती कंप्लेंट इथं जाते. त्यानंतर CRP म्हणजे काय असतंय, कस्टमर रिलेशनशिप. इथं असते प्रोडक्शन, पीचं लॉंग फॉर्म इथं प्रोडक्शन, PRODUCTION प्रोडक्शन. त्यानंतर CUG चा लॉंग फॉर्म काय असतो, CUG चा लॉंग फॉर्म असतो क्लोज युजर ग्रुप. त्याच्यानंतर बघा CGM चा लॉंग फॉर्म काय असतोय, CGM चा लॉंग फॉर्म असतो चीफ जनरल मॅनेजर,
चीफ जनरल मॅनेजर. त्यानंतर लक्षात घ्या सीएमसी चा लॉंग फॉर्म काय असतो? सीएमसी चा लॉंग फॉर्म असतो बघा सर्कल मॉनिटरिंग कमिटी. सर्कल मॉनिटरिंग कमिटी. पेन उघडा झालाय पण लक्ष द्या शेवटचे 2-3 राहिले त्यानंतर शाई टाकून घेऊ. त्यानंतर सीपीटी चा लॉंग फॉर्म काय? सीपीटी चा लॉंग फॉर्म असतो सेंटर फॉर एक्सलन्स. सेंटर फॉर एक्सलन्स EXCELLEN एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी. त्यानंतर लक्षात घ्या सीओपी चा लॉंग फॉर्म लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सीओपी चा लॉंग फॉर्म काय असतो? सर्टिफिकेट ऑफ पोस्ट. त्यानंतर लक्षात घ्या दर्पण. आता दर्पण रोज तुम्ही वापरताय. 90% पोरायला काही दर्पणचा लॉंग फॉर्मच माहित नाही. पण आता सांगतोय ते लक्षात घ्या. दर्पणचा लॉंग फॉर्म असतोय डिजिटल ऍडव्हान्समेंट रूरल पोस्ट ऑफिस फॉर न्यू इंडिया. दर्पण मध्ये काम करतात लेकर दिवसभर मोकार ट्रान्झॅक्शन करतात पण त्यांना दर्पणचा अजून कोणाला 90% जीडीएस लॉंग फॉर्म माहिती नाही. पण आता लक्षात घे तू दर्पणचा लॉंग फॉर्म सांगितलाय डिजिटल ऍडव्हान्समेंट रूरल पोस्ट ऑफिस फॉर न्यू इंडिया. लक्षात आलाय का कार्यक्रम? त्यामध्ये आता लक्षात घ्या परीक्षेला विचारले जातात कुठले. हा एक मोस्ट आयएमपी. त्यानंतर ह्याच्यामध्ये हा एक मोस्ट आयएमपी आणि हा एक मोस्ट आयएमपी. एवढे आपल्याला काय झालं पाहिजे जमले पाहिजे. तर दर्पणचं सगळ्यांना माहिती पाहिजे. दर्पण डिजिटल ऍडव्हान्समेंट रूरल पोस्ट ऑफिस फॉर न्यू इंडिया हे प्रत्येकाला माहितीच पाहिजे. सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, सर्कल प्रोजेक्ट मॅनेजर हे सगळं लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर चला आपण 31 नंबर काय टाकलाय डीपीआर चा लॉंग फॉर्म तुझ्या लक्षात यायला पाहिजे. डीपीआर चा लॉंग फॉर्म आहे डिफेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. लक्षात घे काय आहे डीपीआर चा लॉंग फॉर्म डिफेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. त्यानंतर डीजीएनपी मोस्ट आयएमपी काय? डीजीएनपी काय? मोस्ट आयएमपी डाकघर निर्यात केंद्र. डाकघर निर्यात पोर्टल. लॉंग फॉर्म पोर्टल. परीक्षेला विचारला जाणारा मोस्ट बऱ्याच तारखेला तुम्ही बघितले 2023 चे प्रश्नपत्रिका बघा 2 ते 3 सर्कल मध्ये डीजीएनपी चा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. काय? डाकघर निर्यात पोर्टल. त्यानंतर डीएलसी चा लॉंग फॉर्म आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट. त्यानंतर डीव्हीडी चा लॉंग फॉर्म डिजिटल व्हिडिओ डिस्क. लक्ष द्या. त्यानंतर डीसीएफ चा लॉंग फॉर्म काय? डाटा सेंटर फॅसिलिटी. आता डाटा सेंटर फॅसिलिटी तुम्ही जर बघितलं असेल आपलं डाटा रिकव्हरी सेंटर कुठे आहे? डाटा रिकव्हरी सेंटर मुंबईला आहे. त्यानंतर डिझास्टर रिकव्हरी सेंटर कुठे आहे? मैसूरला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो डाटा रिकव्हरी सेंटर कुठे? डाटा रिकव्हरी सेंटर पोस्टचं हे मुंबईला आहे आणि डिझास्टर रिकव्हरी सेंटर मैसूरला आहे. त्यानंतर पुढचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या डीएमटी चा लॉंग फॉर्म काय? पीएमटी पुण्यातली पीएमटी नाही डीएमटी विचारलं इथं. डीएमटी आणि त्या पीएमटी चा काही संबंध नाही. डीएमटी चा लॉंग फॉर्म असतो बघा डोमेस्टिक मनी ट्रान्सफर. त्यानंतर लक्ष घ्या डीडीजी चा काय? डेप्युटी डायरेक्टर जनरेटर नाही जनरल. डेप्युटी डायरेक्टर जनरल. लक्षात येते का काय चाललं आपले लॉंग फॉर्म चालले. तर लॉंग फॉर्म मध्ये आपण काय काय बघतोय 31 नंबर बघितला डीपीआर डिफेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. डीजीएनपी मोस्ट आयएमपी कुठला? डाकघर निर्यात पोर्टल.
त्यानंतर DLC डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, DVD डिजिटल व्हिडिओ डिस्क, त्यानंतर DCF डाटा सेंटर फॅसिलिटी. त्याचप्रमाणे आपलं डाटा रिकव्हरी सेंटर कुठे आहे? मुंबईला. डिझास्टर रिकव्हरी सेंटर विचारलं तर कुठं? म्हैसूरला. त्यानंतर लक्षात घ्या डीडीजीचा लॉंग फॉर्म डेप्युटी डायरेक्टर जनरल. त्यानंतर डीसीटीचा जर लॉंग फॉर्म बघितला आपण तर डीसीटीचा लॉंग फॉर्म काय असतोय? डायरेक्ट थेट. डी म्हणजे डायरेक्ट, सी म्हणजे कॅश. डायरेक्ट कॅश काय केली? ट्रान्सफर केली. तुम्ही काय करता? कॅश डायरेक्ट ट्रान्सफर करता. त्याला काय म्हणतात? डीसीटी म्हणजे काय? डायरेक्ट कॅश ट्रान्सफर. विषय खतम. डीएम, आता डीएम म्हणतात, डीएम म्हणजे बीड मधले डीएम नाहीत बरं का. डीएम म्हणजे इथं काय लक्षात घ्यायचंय? डाटा मॅनेजमेंट. त्यानंतर डीपीएस, ज्यावेळेस आपण सॅप मध्ये काम करतो त्यावेळेस तिथं एक स्क्रीन असती. ज्यावेळेस लॉग इन केल्यानंतर तिथं डीपीएमएस हा ऑप्शन असतो. डीपीएमएस म्हणजे काय असतंय? डिलिव्हरी पोस्टमन मॅनेजमेंट सिस्टीम. बरेच जण पोरं काय करत असतील? काम करत असतील याच्यामध्ये, त्यांना माहिती आहे मॅनेजमेंट सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय असतंय? ज्यावेळेस आपण सॅप लॉग इन करतो त्यावेळेस तिथं मेन स्क्रीनवर डीपीएमएस हा ऑप्शन असतोय. तिथं डीपीएमएस वर क्लिक केल्यानंतर बरेच ऑप्शन येतात. बॅग रिसिव्ह, बॅग ओपन, बॅग, त्यानंतर इश्यू आर्टिकल्स टू व्यू वगैरे, त्यानंतर झार्ट अपलोड वगैरे, ते बरेच कुठं नसतो त्यामध्ये. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवा, डीपीएमएस चं फॉर्म काय? डिलिव्हरी पोस्टमन मॅनेजमेंट सिस्टीम. आता याच्यामध्ये मोस्ट आयएमपी कुठलं येतं? डीएलसी एक विचारला जातो परीक्षेला. त्यानंतर ह्याच्यामध्ये विचारला जाणार आहे डीपीएमएस. त्यामधले 3 मोस्ट आयएमपी हे तुम्हाला आलेच पाहिजे. बाकीचं काही एवढं विशेष नाही, पण ते तुम्ही लिहून घ्या. एक नजर मारली म्हणजे नो टेन्शन. त्यानंतर आपण बघणार 41 ते 50 पर्यंतचे. आता लक्षात घ्या 41 नंबर काय टाकलाय? 41 नंबर टाकलाय डीएससी. आता डीएससी चा लॉंग फॉर्म काय आहे? डीएससी चा लॉंग फॉर्म लगेच लक्षात यायला पाहिजे. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. त्यानंतर डीआरसी चा लॉंग फॉर्म बघितला तर काय? डिझास्टर रिकव्हरी सेंटर. डिझास्टर रिकव्हरी सेंटर कुठे सांगितलं तुम्हाला आताच? डिझास्टर रिकव्हरी सेंटर कुठे आहे? म्हैसूरला आहे सेंटर. त्यानंतर डीएनएस म्हणजे काय? डोमेन नेम सिस्टम. डोमेन नेम सिस्टीम. त्यानंतर ईएमएस तर तुम्हाला लॉंग फॉर्म सगळ्यांना माहित असेल. एक्सप्रेस मेल सर्व्हिस. त्यालाच म्हणतात ईएमएस. लेबलवर लिहून असतंय ईएमएस वगैरे. हा, त्यानंतर ईओआय म्हणजे काय? एंटरप्राइज ऑफ इंटरेस्ट. 46 नंबर ERP चा लॉंग फॉर्म काय? एंटरप्राइजिंग किंवा एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. त्याचप्रमाणे EFMS म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम असते. EFMS काय असते? इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम. आता मराठवाड्यामध्ये बघितलं असेल फंड असतो. फंड काय असते? ऊसाचं फंड असते. इथं फंड लिहिलं आहे इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम. कशाचं लॉंग फॉर्म आहे? EFMS चा इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर FSI चा लॉंग फॉर्म काय? फिनान्शियल सर्व्हिस इंटिग्रेटर किंवा फायनान्शियल सर्व्हिस इंटिग्रेटर म्हणून ओळखला जातो. परीक्षेला हा ऑप्शन असणार तुम्हाला. फिनान्शियल नसेल, फायनान्शियल सर्व्हिस इंटिग्रेटर बरं का. त्यानंतर FDD म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट नाही बरं का. FDD म्हणजे काय? फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. त्यानंतर VDC चा लॉंग फॉर्म काय? मायक्रो एटीएम मध्ये किंवा आपण ज्यावेळेस IPPB लॉग इन करतो, IPPB लॉग इन केल्यानंतर रुपये डेबिट कार्ड काय असते?
की रुपी डेबिट कार्ड व्हर्च्युअल असते. कसं असतंय? व्हर्च्युअल असतंय. त्याला काय म्हणतात? व्हर्च्युअल डेबिट कार्ड. व्हर्च्युअल डेबिट कार्ड. लक्षात आले का? आज किती आपण बघितले? लॉंग फॉर्म 50 बघितले. किती? 50. आपण किती वाढणार आहे? 200. 200 पैकी 2 त्यातले येणार, 100% येणार. त्याच्या बाहेरचं येणार नाही. लिहून देतो मी आज. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये INP कुठलं आहे? DRC लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर DNS लक्षात ठेवायचं आहे मोस्ट. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये EFMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम हे लक्षात ठेवायचं आहे. FSI लक्षात ठेवायचं आहे. FDD पण महत्वाचं आहे. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह आणि VDC. या 10 मधले हे 5 मोस्ट INP आहेत. आज आपण किती बघितले? आज आपण 1 ते 50 पर्यंत जे लॉंग फॉर्म आहेत ते आपण बघितलेले आहेत. आणि परीक्षेला 100% ह्याच्यावर प्रश्न असतो. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.